मित्रांनो, आज आपण विज्ञान जगतातील काही नवलाई बघूया। फुलपाखरू चव कशी घेते हे तुम्हाला माहित आहे काय? तुमचे उत्तर तोंडाने असेल तर थोडं थांबा, कारण वास्तव खूप मजेदार आहे। फुलपाखराच्या पायावर असतात चव घेणाऱ्या पेशी, ज्यांना केमोरिसेप्टर म्हणतो आपण। म्हणजेच जेव्हा फुलपाखरू एखाद्या फुलावर बसतं तेव्हा ते आधी पायाने चव घेते। जर फुलात गोडसर मध असेल तर फुलपाखरू आपली खास नळी, प्रोबॅसिस ज्याला म्हणतो आपण, ती सरळ करते आणि मध शोषून घेते। ही नळी साधारणतः गुंडाळून ठेवलेली असते, पण अन्न घेताना ती उघडली जाते। फुलपाखरांना विशेषतः गोडसर, रंगीत आणि सुगंधी फुलं खूप आवडतात, कारण तिथेच त्यांना पोषण द्रव्य मिळतात। या प्रक्रियेमुळे ते पराग सिंचनातही महत्त्वाची भूमिका बजावतात आणि म्हणूनच प्रकृतीच्या या अद्भुत रचनेमुळे आपण पाहतो की एक साधं फुलपाखरू किती बुद्धिमत्तेने आणि नाजूकपणे जगतं। अशीच आश्चर्यकारक माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी पाहत राहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।